नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या खास व्हिडिओमध्ये। आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जिच्याशिवाय यशाचा खरा आनंद घेणं शक्यच नाही। हो, मी बोलणार आहे अपयशाबद्दल। तुम्हाला पृथ्वीवर असा एकही यशस्वी व्यक्ती भेटणार नाही ज्याने अपयश पचवलं नसेल। जर तुम्ही पण अपयशी झाला आहात तर कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुम्ही यशाच्या खूप जवळ पोहोचला आहात। जो पडतो तोच उभा राहतो आणि जो प्रयत्न करतो तोच खऱ्या यशाचा आस्वाद घेतो। अपयश म्हणजे हार नव्हे तर एक नवीन संधी आहे। अनेक लोक अपयशी झाले की थांबतात, पण खरं तर अपयश म्हणजे थांबण्याचं नाही तर पुढे जाण्याचा संकेत आहे। मित्रांनो, एखादं काम केलं आणि त्यात तुम्हाला यश मिळालं नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही हरलात। खरं पाहायला गेलं तर ते तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते। अपयश आपल्या आत्मविश्वासाला अजून मजबूत बनवतं आणि आपल्याला स्वप्न साकार करण्याचं बळ देतं। हॅरी पॉटर या गाजलेल्या कादंबरीच्या लेखिका जे.के. रोलिंग यांना मोठमोठ्या अपयशांना तोंड द्यावं लागलं। अनेक प्रकाशकांनी त्यांचं पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला होता, पण त्यांनी कधीच हार मानली नाही। या अपयशातूनच त्यांना पुस्तकांचा दर्जा कसं उंचवायचं हे शिकायला मिळालं आणि आज त्यांचं हॅरी पॉटर हे पुस्तक एका जगप्रसिद्ध कथेचं प्रतीक बनलं आहे। अपयशातले धडे आपल्या हक्काचे गुरु असतात। आपल्या प्रत्येक अपयशातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं, म्हणूनच अपयश हे गुरु समान आहे। अपयशानंतर आपल्याला कळतं की नेमकं काय सुधारण्याची गरज आहे। जो गतीला सुधारतो तो हुसेन बोल्ट बनतो। जे शिक्षणाची किंमत ओळखतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनतात। तुम्ही पण अपयशातून शिकून त्यात सुधार करा, नक्कीच यशस्वी व्हाल। म्हणूनच प्रत्येक अपयशातून मिळणारे धडे हे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी अमूल्य ठरतात। जसे जसे तुम्ही यशाकडे जात असता तसे तसे हे धडे तुमचं यश पक्क करत असतात। महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला आपण महान का म्हणतो? कारण त्याने अनेक अपयश अनुभवले आहे, पण त्याने कधीही हार मानली नाही। त्याने प्रत्येक वेळी आपल्या अपयशातून शिकून आपल्या चुका सुधारल्या आणि म्हणूनच त्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं। अपयश म्हणजे आपल्या यशाची तयारी। लक्षात ठेवा, अपयश हे त्यांनाच येतं जे यशासाठी रात्रंदिवस धडपडत असतात आणि अपयश आलं म्हणजे यश नक्कीच येणार। यशाचं खरं समाधान त्यांनाच भेटतं जे रोज अनेक संकटांना सामोरे जातात। जे अपयशांना भेदून प्रज्वलित होतात त्यांनाच यशाचं खरं समाधान भेटतं। अपयश तुमच्या मनाला आणि मनगटाला तयार करतं, जेणेकरून तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता। अपयशाचं खरं रूप पाहायचं असेल तर नेल्सन मंडेला यांचं जीवन वाचा। नेल्सन मंडेलांच्या जीवनावर नजर टाकली तर लक्षात येईल की त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक अपयशांचा सामना केला, पण ते कधीही खचले नाही। त्यांच्या जीवनातलं प्रत्येक अपयश त्यांना यशाच्या मार्गावर पुढे नेणाऱ्या शिडीचंच काम करत होतं। तुमच्या अपयशाबद्दल नेहमीच सकारात्मक राहा। मित्रांनो, अपयशाचं स्वागत करा, कारण जेव्हा आपण त्यांना संधी म्हणून पाहतो तेव्हा आपल्यामध्ये यशस्वी होण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। आपल्याला माहित आहे की दुःख हे फक्त थोडाच वेळ असतो। अपयशाचं हे दुःख दूर केलं तर यशाचा उजेड तुमच्यासाठी तयार असतो। मित्रांनो, यश आणि अपयश हे आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत, पण अपयशामुळे निराश होऊन थांबणं ही यशाची वाट बंद करणारी गोष्ट आहे। चला तर मग प्रत्येक अपयशाचा अनुभव घेऊ आणि त्यातून शिकून यशाच्या मार्गावर चालत राहू, कारण जे पडलं तेच उभं राहिलं आणि जे लढलं तेच यशस्वी झालं। धन्यवाद।